आणि याच्यात यांनी काय म्हटलेलं आहे की चूज द करेक्ट सेंटेन्स, म्हणजे जे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे ना ते वाक्य आपल्याला निवडायचं आहे. तर बघू आपण याच्यामध्ये कुठल्या शॉर्ट ट्रिक्सनं जे आहे ना आपण आन्सर काढू शकतो. तर पहिलं वाक्य बघा काय होतं की आय फॉरगेट टू पोस्ट लेटर यस्टरडे. आता इथे एक लक्षात द्या, या वाक्याचं जे 1 नंबरचं वाक्य आहे ना याचा सब्जेक्ट काय आय. आता आय ह्या वाक्याचा सब्जेक्ट आहे, फर्स्ट पर्सन आहे, सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर हे जे फॉरगेट आहे ना हे क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे, फर्स्ट आहे. म्हणजे हा जो आहे ना वाक्याचा काळ कुठला आहे, साधा वर्तमान काळ. म्हणजे वाक्याची रचना असेल सब्जेक्ट प्लस V1 असेल तर वाक्याचा फर्स्ट म्हणजे त्या वाक्याचा काळ जो आहे ना साधा वर्तमान काळ. त्याच्यानंतर बघा टू हे प्रेपोजिशन आहे, याच्यानंतर येणारं व्हर्ब जे आहे ना हे फर्स्ट फॉर्म मध्ये येते म्हणजे याला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतो. इथपर्यंत वाक्य हे बरोबर होतं. त्याच्यानंतर लेटर काय होतं, हे आपलं ऑब्जेक्ट मध्ये येते. लेटर हे तुमचं नाउन आहे. आता हे जे येस्टरडे आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे येस्टरडे काय असते, काल. बघा लास्ट नाईट असेल, लास्ट असेल किंवा येस्टरडे हे शब्द जर काय येत असतील, लास्ट इयर किंवा लास्ट मंथ अशा प्रकारचे शब्द येत असतील तर या वाक्यामध्ये नेहमी साधा भूतकाळच वापरले जाते. त्यामुळे इथं जे साधा वर्तमान काळवालं आय फॉरगेट म्हटलेलं आहे ना, तर इथं फॉरगेट नाही येणार तर फॉर गॉट येणार. म्हणजे हे जे वाक्य येईल ना आपलं हे चुकीचं आहे आणि आपल्याला करेक्ट वाक्य निवडायचं आहे. आता बघा दुसरं वाक्य काय म्हटलेलं आहे की आय एम फॉरगेटिंग. बघा आय वाक्याचा सब्जेक्ट आहे, एम हेल्पिंग वर्ब आहे, आय म्हणून एम घेतलेला आहे म्हणजे प्रेझेंट आहे, कंटिन्युअस टेन्स. फॉरगेटिंग हे क्रियापदाचं फोर्थ फॉर्म आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सेम बघा इथं टू होतं, हे इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे म्हणजे इथपर्यंत वाक्य आहे बरोबर. त्याच्यानंतर द लेटर हे पण बरोबर आहे आणि हा इथं परत येस्टरडे आलेला आहे म्हणजे येस्टरडे आला तर पहिल्या कन्सेप्ट प्रमाणे इथं क्रियापदाचं सेकंड फॉर्म म्हणजे सिंपल पास्ट पाहिजे होता, म्हणजे 2 नंबरचं वाक्य पण चुकीचं आहे. 3 नंबरला काय म्हटलंय बघा इथं आय फॉरगॉट, म्हणजे आता काय आय हा सब्जेक्ट आहे, हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. बट इथं जे यांनी पोस्टिंग म्हटलेलं आहे ना हे क्रियापदाचं फोर्थ फॉर्म, तर हे चुकीचं यूज झालेलं आहे. कारण की इथे गोष्ट लक्षात घ्या, क्रियापद असेल तर लगेच जे आहे ना क्रियापदाचं सेकंड फॉर्म आणि V4 जे आहे ना हे येऊ नाही शकत, याच्या आधी काहीतरी पाहिजे. ठीक आहे, प्रेपोजिशन म्हणा किंवा आपलं क्रियापद ॲमिजार ते असेल. त्याच्यानंतर बघा धिस लेटर म्हटलेलं आणि परत हे येस्टरडे आलेलं आहे म्हणजे इथं हे पण स्ट्रक्चर चुकीचं आहे. येस्टरडे होतं त्यामुळे सिंपल पास्ट म्हणजे 3 नंबरचं वाक्य पण चुकीचं आहे. आता इथं 4 मध्ये काय म्हटलं बघा, आय फॉरगेट, आय सब्जेक्ट आहे, हा फॉरगॉट काय तुमचा क्रियापदाचा सेकंड फॉर्म आहे. टू पोस्ट इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे टूच्या नंतर क्रियापद नेहमी फर्स्ट फॉर्म येते, असं जर स्ट्रक्चर आलं तर इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हटलं जाते. धिस लेटर हे तुमचं ऑब्जेक्ट आहे आणि हे येस्टरडे आहे म्हणजे काय की येस्टरडे होतं काल, त्यामुळे इथं क्रियापदाचं सेकंड फॉर्म आलं म्हणजे हे वाक्य जे आहे ना साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. म्हणजे अशा प्रकारे जे आहे तुम्ही आन्सर काढू शकता. म्हणून तुमचं जे आन्सर असेल ना हे 4 नंबरचं जे ऑप्शन आहे हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे